लॉजिस्टिक्स डिपार्टमेंट मध्ये इतका मोठा मिसअप कसा झाला मॅम, ऐका स्वतः? ना. सोनावणे, बाबा ते डायरी दिली होती ना तुम्ही, त्यातल्या नंबरवरनं मी काही माणसांची चौकशी केली. तर ते म्हणाले की त्यांनी कोणी पत्र नाही पाठवलंय. मग दुसरं कोणी आहे का? तुमच्या लक्षात काही येतंय का? कोणी आठवतंय का? नाही ग, तसं मला कोणी आठवत नाही आता. पण काय ग, एवढ्या लवकर ही सगळी माहिती मिळवलीस कशी तू? अनाथाश्रमात काम करतेस की पोलिसात? सोनावणे कुठेत? मॅम मी तेच सांगत होते तुम्हाला, मिस्टर सोनावणे नाही आहेत. कुठे आहेत? ते रजेवर आहेत. रजेवर आहेत? काही फॅमिली प्रॉब्लेम, हेल्थ इश्यू नाही आहे ना? नाही, मग कुठे गेलेत? ते मध्ये लॉंग वीकेंड आलेला ना, तेव्हापासून मग ते आलेच नाही आहेत. त्यांची लीव अप्रूव्ह झाली होती? नाही. श्वेता, मग हे मला कोण सांगणार? 5 दिवस झाले इकडे ऑफिसमध्ये कोणी नाही आहे. ॲडमिन डिपार्टमेंट जर काम करणार नसेल तर इतर डिपार्टमेंट काय करणार श्वेता? सॉरी मॅम, मला वाटलं त्यांनी तुम्हाला मेल केला असेल म्हणून हे असे मिसअप होत आहेत. सॉरी. कोण करते त्यांच्या बदल्यात आत्ता काम? त्यांचे असिस्टंट मिस्टर कदम. मग मिस्टर कदमना बोलवून घ्या, त्यांना मी अपॉइंट करते. जर ते चांगलं काम करत असतील तर त्यांना इकडे अपॉइंट करायला नको का? येस मॅम. आणि हे काय? हे सगळं काय आहे श्वेता? काय अवस्था झाली आहे कॅबिनची? तुझं लक्ष नाही आहे का इकडे? ऑफिसमध्ये लक्ष नाही आहे का तुझं? अहो मॅम, आपण रोज ऑफिस साफ करतो असं नाही आहे. इनफॅक्ट जेव्हा मी सकाळी इकडे आले तेव्हा पण सगळं जागेवर होतं. आणि मग करून घे आता साफ. हे बघ, हे काय सगळं? पेपर्स तसेच पडलेत. मी करते मॅम, सॉरी. गेट इट क्लीन फास्ट. येस मॅम, मी करते. कोण? मी पोलिसात? नाही बाबा, मी तर छोट्या उंदराला पण घाबरते. हो ते अनाथ आश्रमातच कळलं. एक जण आहेत तिकडे, देणगी देतात ते दरवेळेला. तर ते आले होते, ते जनगणना खात्यात काम करतात ना, त्यांनी सांगितलं सगळं. बर बर. नाही नाही तारडी, मला तुझी ही सगळी तळमळ कळते ग. पण खरं सांगू का, हे सगळ्यात चूक माझीच आहे का. मीच त्यावेळी पुढाकार घेऊन सगळ्याची चौकशी करायला हवी होती, सगळं शोधून काढायला हवं होतं, पण नाही केलं मी. आणि खरं सांगायचं तर माझ्या हातून 2 मोठ्या चुका घडलेल्या आहेत. एक म्हणजे देवकी आणि केदारच्या पाठीमागे मी अगदी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. आणि दुसरी कंपनीच्या बाबतीतली. कंपनीच्या बाबतीतली काय? काय नाही. हा केदार ती चूक पुन्हा होऊ देणार नाही. तर तो फार हुशार आहे. तो सगळं व्यवस्थित करणार. चॅनल सुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळेल. बघ तू. बाबा असं का करताय? मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा हा विषय निघाला होता त्यावेळेस तुम्ही टाळला होता. काय घडलं होतं असं? का टाळताय तुम्ही? JPC मेडिकल स्कॅमच्या बाबतीत काही आहे का? जाऊ दे तारिणी. नको तो विषय पुन्हा उघडायला. त्रास होतो मला. दादाने मोठ्या मेहनतीने उभी केलेली MNN माझ्यामुळे पूर्णपणे कोलमंडार होते. CEO म्हणून पूर्णपणे हरलो होतो मी. या सगळ्या गोष्टी आठवल्या ना तरी त्या आठवणींचा सुद्धा खूप त्रास होतो. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी चॅनलच्या एका खोलीमध्ये बंद करून माझ्यापासून त्या सगळ्याला दूर ठेवणं हा एवढा एकच पर्याय होता माझ्यासमोर. कोणत्या खोलीत? चॅनलच्या एका खोलीत सगळं बंद करून ठेवलेलं आहे मी. माझ्या सगळ्या चुका, म्हणजे सगळे पश्चाताप सगळं बंद आहे. कोणी तिथे जात नाही, कोणी येत नाही. सगळं काही माझ्या दृष्टीआड. जाऊ दे काही नाही ग. सगळं व्यवस्थित होणार.
केदार मला स्वीकारेल, चॅनल सुद्धा व्यवस्थित सांभाळेल. फक्त आता या सगळ्याला वेळ देणं एवढा एकच पर्याय आहे माझ्यासमोर. त्यामुळे तू सुद्धा त्या पत्राचा शोध घेणं वगैरे सोडून द्या. आता या त्या गोष्टी त्याच्या प्रवाहाने घडू देत. ऑफिस मधली ती रूम. केदार फोन उचल, खूप महत्वाची इन्फॉर्मेशन सांगायची. तारिणी, हा काय करतेस? अगं ऑफिसला जायचंय ना. ऑफिस म्हणजे तू पण MNN जॉईन करतेस? सुपर, कॉंग्रॅच्युलेशन्स. घ्या, सगळं काढून घ्या आमच्याकडनं एक एक करून. नाही, युवीना बरोबर बोलत होता. दे त्या 2 वाट्या दे, जातो आम्ही भीक मागायला. बोल ना, आता बोल ना, जायचंय ना ऑफिसला, जा ना तू. गप्पा बस, गप्पा बस. दुपारची वेळ आहे, केदार डबा विसरलाय म्हणून मी त्याला डबा द्यायला चालली. हा बस. डब्बा घेऊन जाते. एक्सक्यूज मी, काय तिकडे? त्या साईडला अलाउड नाही, तिकडे जायचं नाही. कारण कौशिकी मॅडमने स्ट्रिक्टली सांगितलंय का तिकडे कोणत्या स्टाफला अलाउड नाही. काय मी आत्ताच ऑफिसमध्ये जॉईन झालोय, त्यामुळे मला माहिती नाहीये. मी असं सहज फिरत होतो. सॉरी, तिकडे काय आहे पण? ॲक्च्युली सर आम्हाला पण काही कल्पना नाही. कारण कौशिकी मॅमने स्ट्रिक्ट फॉलो करायला सांगितलंय का तिकडे कोणालाच अलाउड. ओके, हो. आपण? मी CCTV कंट्रोलर विराज. विराज, म्हणजे ऑफिसचं सगळं CCTV तुमच्या कंट्रोलमध्ये आहे? माझ्या अंडरमध्ये. हां, ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तर आता नाही जाणार मी तिकडे. नाही, इट्स ओके सर, इट्स नाही नाही, केदार तिकडे पुढे काय आहे? या साईडला एडिट रूम आहे आणि या साईडला टेक्निकल डिपार्टमेंट.